मित्रांनो, नमस्कार. लेक्चर सिरीजच्या या दुसऱ्या लेक्चरमध्ये मी अभिजित आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कालचं लेक्चर सर्वांनी व्यवस्थित बघितलेलं असेल आणि त्यामुळे दुसऱ्या लेक्चरचा पण आपल्याला आनंद नक्कीच घेता येईल असं मला वाटतंय. तर मग कुठलाही वेळ न घालवता चला लेट्स मूव्ह अहेड टुवर्ड्स लेक्चर 2, बेसिक्स ऑफ बिझनेस अँड अकाउंटिंग. माझ्या एका मित्रानं काल विचारलं की तुम्ही किती सेशनमध्ये ही सिरीज कव्हर करणार आहे आणि त्याचं कंटेंट काय असणार आहे. मला त्याचा प्रश्न एकदम व्हॅलिड वाटला आणि म्हणूनच आज मी सिलेबसचं कव्हरेज पण देतोय, म्हणजे आपल्याला आपला पाथ व्यवस्थित माहित होईल. ओके, सो लेक्चर वाईज आपण कसं कव्हर करणार आहे ते चेक करूया. लेक्चर 1 इंट्रोडक्शनचं जे आपण ऑलरेडी काल कन्सिडर केलेलं आहे. लेक्चर 2 आहे इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स पार्ट 1. ओके, ह्याच्यामध्ये आज आपण काही कन्सेप्ट लर्न करू. आज आपले सर्व कन्सेप्ट कव्हर होतील याची खात्री वाटत नाही, त्यामुळं लेक्चर 3 मध्ये पण आपण राहिलेले सर्व कन्सेप्ट कव्हर करूया. लेक्चर 4 मध्ये आपण बुक्स ऑफ अकाउंट्स कडे वळूया, पार्ट 1. लेक्चर 5 ला कदाचित आपला बुक्स ऑफ अकाउंट्सचा पार्ट 2 कव्हर होईल आणि लेक्चर 6 मध्ये आपले बुक्स ऑफ अकाउंट्सचे सर्व पॉइंट्स कव्हर होऊ शकतील. लेक्चर 7 आपण घेऊया ट्रायल बॅलन्सवर. लेक्चर 8 आपण घेऊया फायनल अकाउंट्स पार्ट 1. लेक्चर 9 घेऊ आपण फायनल अकाउंट्स पार्ट 2 आणि मोस्ट प्रोबेबली 10th लेक्चर मध्ये आपण या सर्व लेक्चरचा एक ओव्हरव्ह्यू आणि एक केस स्टडी घेऊन आपली ही सिरीज कंप्लीट करू. ओके, तर मग वळूया लेक्चर 2 कडे. पण लेक्चर 2 ला स्टार्ट करण्याच्या आधी थोडीशी आधीच्या लेक्चरची रिव्हिजन घेऊया. ओके, सो काल आपण बघितलेलं व्हॉट इज बिझनेस. कॅन एनीवन ऑफ यू टेल मी व्हॉट इज बिझनेस? Business is any activity to earn the profit. Activity may be for short term or may be for long term. Categories of business. आपण 3 बिझनेस कॅटेगरीज बघितलेल्या. कोणत्या होत्या त्या? मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग आणि सर्व्हिस सेक्टर. काही नेचर्स ऑफ ओनरशिप बघितलेल्या, त्या आपण ऍक्च्युली आहेत बऱ्याच, पण त्यातल्या आपण 3चाच काल उल्लेख केलेला. जेव्हा सिंगल पर्सन ओनर असेल तेव्हा आपण म्हणणार प्रोप्रायटरशिप. जेव्हा एकापेक्षा जास्त पर्सन्स ओनर्स असतील तेव्हा असेल पार्टनरशिप. आणि जर लीगल एंटिटी फॉर्म करायची असेल तर आहे कंपनी किंवा लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. बिझनेस ऍक्टिव्हिटीज, 2 टाईपच्या बिझनेस ऍक्टिव्हिटीज असणार आहेत, फायनान्शियल आणि कमर्शियल. आणि या सर्वांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे या सर्वांच्या मध्ये मनी इन्व्हॉल्ड आहे. त्याच्या पुढचा पार्ट होता ट्रान्झॅक्शन्स आणि इव्हेंट्स. Transactions, all business activities which can be expressed in terms of money are called as transactions. And what are the events? Events are the outputs of these business activities. बिझनेसचं शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्ह काय होतं? टू अर्न द प्रॉफिट. आणि लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह काय आहे? टू क्रिएट द वेल्थ. त्यानंतर आपण गेलेलो बुक्स ऑफ अकाउंट्स कडे. 2 बुक्सचा काल मी उल्लेख केला. कुठले 2 बुक्स होते? पहिलं होतं जर्नल, दुसरं होतं लेजर. आणि त्याच्यानंतर आपण वळालेलो फायनल अकाउंट्स कडे. फायनल अकाउंट्स मध्ये पण 2 आयटम्स मी कव्हर केलेले. कुठले होते? फर्स्ट होता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि सेकंड इज द बॅलन्स शीट. ओके, सो दिस इज अबाउट द प्रिव्हियस लेक्चर. आता आपण वळूया आपल्या आजच्या लेक्चर कडे. बेसिक कन्सेप्ट्स. ओके, सो लेट स्टार्ट टुडे with the meaning of the word bookkeeping. What is a bookkeeping? It is recording of business transactions in the books of accounts in a systematic manner. तो सिस्टमॅटिक मॅनर काय आहे आणि ते बुक्स कोणते आहेत हे आपण लर्न करणार आहे. बुक किपिंगला जोडून वर्ड येतो अकाउंटिंग. व्हॉट इज अकाउंटिंग? इट इज अ प्रोसेस ऑफ. आता कुठल्या प्रोसेसेस येतात याच्याकडे जरा व्यवस्थित लक्ष द्या. रेकॉर्डिंग, क्लासिफाइंग, समरायझिंग, प्रेझेंटिंग, कम्युनिकेटिंग, इंटरप्रेटिंग. काय काय आहेत? 1 रेकॉर्डिंग, 2 क्लासिफाइंग, 3 समरायझिंग
4 प्रेझेंटिंग, 5 कम्युनिकेटिंग आणि लास्ट आहे इंटरप्रेटिंग. काय? ऑल फायनान्शियल बिझनेस ट्रान्झॅक्शन्स टू इंटरेस्टेड पार्टीज. सो या 6 ऍक्टिव्हिटीज शी रिलेटेड सर्व बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आपल्याला इंटरेस्टेड पार्टीजना कळवायचे. कोण इंटरेस्टेड पार्टीज आहेत ते पण आपण बघणार आहे. आणि एक वर्ड आलाय अकाउंटन्सी. 11-12 ला सब्जेक्टचं नावच आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. So, accountancy. Accountancy is a broader concept than the bookkeeping and accounting. किंवा मला तर असं वाटतंय accountancy covers both bookkeeping and accounting. It is a whole subject which covers bookkeeping and accounting plus practical aspects of the accounting. Few authors refers accountancy as a duties or profession of an accountant. म्हणजे accountancy हा थोडासा प्रॅक्टिस कडे झुकणारा कन्सेप्ट आहे. तो एक सब्जेक्ट आहे असं म्हणलं तरी काय हरकत नाही. Which covers bookkeeping and accounting. आता कालचं फर्स्ट इक्वेशन तुम्हाला लक्षात आहे का? ओके, इक्वेशन होतं आपलं कॅपिटल इज इक्वल टू येस असेट्स मायनस लायबिलिटीज. करेक्ट, हे आपलं इक्वेशन आहे. आता आपण या इक्वेशनशी रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये लर्न करणार आहे. सो फर्स्ट क्वेश्चन आपल्या समोर येईल, व्हॉट डू यू मीन बाय असेट्स. आणि सेकंड क्वेश्चन आपल्या समोर येईल, व्हॉट डू यू मीन बाय द लायबिलिटीज. कॅपिटलला काल मी अजून एक ऑर वर्ड वापरला, तो कुठला होता? करेक्ट, वेल्थ. आणि कॅपिटल आपल्याला कशातून मिळणार आहे? काय प्रिपेअर केले की आपल्याला कॅपिटल मिळेल? बॅलन्स शीट, फायनल अकाउंट्स मधला दुसरा आयटम. सो आता आपण लर्न करूया असेट्स अँड लायबिलिटीज काय आहेत. So let's start from the concept assets. Asset is any property owned or controlled by business, money with business, or amount receivable from others to the business. 3 गोष्टी बेसिकली असेट्स मध्ये आपण कव्हर करूया. बिझनेस ओन करणाऱ्या सर्व प्रॉपर्टीज, बिझनेस कडे असणारी कॅश अँड बँक, आणि जर कोणाकडून आपल्याला पैसे येणार असतील दॅट इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अन असेट. असेट्सचं एकदम महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे, असेट शुड फेच इन्कम. असेट्स पासून आपल्याला इन्कम मिळायला पाहिजे. आता इन्कम हे मे बी रेव्हेन्यू नेचरचं असेल किंवा कॅपिटल नेचरचं असेल. आता रेव्हेन्यू आणि कॅपिटल म्हणजे काय? तर रेव्हेन्यू इन्कम म्हणजे जे रिकरिंग आहे, जे रेग्युलर बेसिसवर मिळेल. फॉर एक्झाम्पल इंटरेस्ट, डिव्हिडंड, रेंट एक्सेट्रा. आणि दुसरं आहे कॅपिटल. कॅपिटल अप्रिसिएशन म्हणजे काय? एखादा असेट मी परचेस केलं आणि त्याची व्हॅल्यू वाढली, ही जी इन्क्रीज इन व्हॅल्यू आहे त्याला म्हणणार आपण कॅपिटल अप्रिसिएशन. आपण दोघांचं एक एक्झाम्पल घेऊ. मी बँकमध्ये सपोज 5 लाख रुपीज ठेवलेत आणि बँकचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे 8%. तर आता क्वेश्चन असा आहे की मला अॅन्युअली किती इंटरेस्ट मिळेल? 5 लाख मल्टिप्लाइड बाय 8%. सो माझं अॅन्युअल इंटरेस्ट इन्कम राहणार आहे ₹40,000. करेक्ट. आता अजून करून चला, 2020 साली मी गोल्ड परचेस केलंय सपोज 30,000 फॉर 10 ग्रॅम्स. आणि 2 वर्षानंतर 2022 साली ड्यू टू द नीड ऑफ द फंड्स मी ते गोल्ड सेल करतोय, तेव्हा त्या गोल्डची व्हॅल्यू झालेली आहे 36,000. मी परचेस कितीला केलेलं? 30,000 ला, आणि मी सेल कितीला करणार आहे आता? 36,000 ला. गोल्ड पासून तर काय मला रेग्युलर इन्कम मिळणार नाही, सो देर इज नो रेव्हेन्यू इन्कम. पण गोल्डची व्हॅल्यू मात्र वाढली. किती वाढली? ₹6,000. दॅट इज नोन एज अ कॅपिटल अप्रिसिएशन. सो असेट्स पासून आपल्याला इन्कम मिळायला पाहिजे. आता टाइप्स ऑफ असेट्स बघूया. असेट्स म्हणजे काय आपल्याला समजलं, आपल्या प्रॉपर्टीज किंवा येणी. टाइप्स मध्ये मी 2 पार्ट करेन. पहिला पार्ट आहे फिक्स्ड असेट्स आणि सेकंड पार्ट आहे करंट असेट्स. नावावरून तुम्हाला लक्षात येईल, फिक्स्ड म्हणजे जास्त पिरियड साठीचे, लॉंग टर्म साठीचे, आणि करंट म्हणजे शॉर्ट पिरियड साठीचे. आता फिक्स्ड असेट्स मध्ये पण 2 टाइप्स आहेत. पहिला टाइप्स आहे टँजिबल फिक्स्ड असेट्स आणि दुसरा टाइप आहे इंटँजिबल फिक्स्ड असेट्स. गुड थिंग इज दॅट देर आर नो टाइप्स इन करंट असेट्स. करंट असेट्सची मी 3 महत्वाचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, स्टॉक, डेटर्स, कॅश अँड बँक. हे एक्झाम्पल्स पण आपण समजावून घेऊया. सो आता बघूया पुढच्या स्लाइडमध्ये फिक्स्ड असेट्सची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत.
फिक्स्ड असेट डेफिनेशन प्रमाणेच पहिला, दे आर युजफुल फॉर द लॉंग टर्म, फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, दे आर युज्ड फॉर प्रोड्युसिंग गुड्स अँड द सर्व्हिसेस. आणि आपण ती का परचेस करतोय, तर बिझनेसमध्ये यूज करण्यासाठी, न का सेल करण्यासाठी. सो दे आर नॉट परचेस विथ इंटेन्शन टू रिसेल, वी विल यूज देम फॉर अ लॉंग टर्म इन आवर बिझनेस. ही फिक्स असेट्स आहेत. याची एक्झाम्पल पण आपण बघू. एक्झाम्पलकडे जाण्यापूर्वी करंट असेटची कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. करंट असेट्स, फिक्स्ड असेट लॉंग टर्म साठी आहेत, करंट असेट शॉर्ट टर्म साठी आहेत. करंट असेट्स आपण डे टू डे बिझनेस मध्ये वापरणार आहे. 3 एक्झाम्पल घेतलेली करंट असेट्सची. कुठली होती 3 एक्झाम्पल्स? स्टॉक, डेटर्स, कॅश अँड बँक. हे रेग्युलर डे टू डे बिझनेसचे आयटम्स आहेत. आणि तिसरं आहे करंट असेटची व्हॅल्यू ही कंटिन्युअस बेसिसवर चेंज होणार आहे, जे फिक्स्ड असेटच्या केसमध्ये ऍप्लिकेबल नाहीये. व्हॅल्युएशन कडे आपण नंतर कुठल्या तरी लेक्चरमध्ये जाऊ. आता फक्त कॅरेक्टरिस्टिक समजावून घेऊया. ठीक आहे. सो असेट्स मध्ये आपण 2 टाइप्स केले, फिक्स्ड असेट्स आणि करंट असेट्स. ओके. आता कॅटेगरीज ऑफ फिक्स्ड असेट्स. मग अशी मी 2 टाइप केलेले फिक्स्ड असेट्स मध्ये. कुठले होते? पहिला होता टेंजिबल. टेंजिबल म्हणजे काय? सो ज्यांना फिजिकल एक्झिस्टन्स आहे, जी आपण बघू शकतो, जी आपण टच करू शकतो, त्यांना आपण टेंजिबल फिक्स्ड असेट्स म्हणणार आहे. ओके. सो विच हॅव्हिंग फिजिकल एक्झिस्टन्स. आता हे जे 3 एक्झाम्पल कुठले कुठले असणार मग बिझनेसमध्ये? प्रॉपर्टीज वगैरे, प्लांट अँड मशिनरी असेल, फर्निचर अँड फिक्चर्स असेल, लँड अँड बिल्डिंग असेल, हे टेंजिबल फिक्स्ड असेट्स आहेत. दुसरा टाइप होता इंटेंजिबल. इंटेंजिबल म्हणजे जे ज्यांना फिजिकल एक्झिस्टन्स नाही, विच हॅज नो फिजिकल एक्झिस्टन्स. आता याचे एक्झाम्पल सांगता येतील का? टेंजिबलचे तर इझी होते. इंटेंजिबल म्हणजे काय? असेट्स आहेत पण त्यांना फिजिकल एक्झिस्टन्स नाहीये. तर अशामध्ये येतात गुडविल, ट्रेडमार्क, कॉपीराइट्स, पेटंट्स. हे सर्व बिझनेससाठीचे असेट्स आहेत, पण ते आपण बघू शकणार नाहीये. पण बिझनेसला मात्र ते आयदर इन्कम मिळवून देतील किंवा लॉंग टर्म साठी युजफुल असतील. सो या झाल्या फिक्स्ड असेट्स मधल्या 2 कॅटेगरीज. आता पुढचा पार्ट होता लायबिलिटीज. व्हॉट आर द लायबिलिटीज? सो लायबिलिटीज आर अमाऊंट पेएबल टू आउटसाइडर्स और ओनर्स. बघा असेट्सच्या केसमध्ये आपण काय म्हणलं? प्रॉपर्टीज ओन, बिझनेसकडे असणारी कॅश किंवा अमाऊंट रिसिवेबल. वेरज लायबिलिटीज म्हणजे काय आहे? आपल्याला जर कोणाला पेमेंट्स करायचे असतील, देन दॅट इज अ लायबिलिटी. अगदी सोप्या भाषेमध्ये लायबिलिटीज म्हणजे देणी, बिझनेसची देणी. आणि असेट्स म्हणजे मालमत्ता आणि येणी. आता लायबिलिटीज मध्ये पण 2 पार्ट होतील. फिक्स्ड असेट्स होते, तसे इथं काय आहेत? लॉंग टर्म लायबिलिटीज आहेत. लॉंग टर्म लायबिलिटीज म्हणजे ज्या आपण काही पिरियड नंतर पे करू शकतो, पेएबल इन लॉंग टर्म. त्या पे करण्याची आपल्याला कोणतीही गडबड नाहीये. हा, मात्र पे करायला लागतील हे निश्चित. ह्याच्यामध्ये आपण 2 एक्झाम्पल्स घेऊया. एक तर आहे कॅपिटल. कॅपिटलला दुसरा वर्ड युज केला इक्विटी. कॅपिटल इज अ लॉंग टर्म लायबिलिटी. कॅपिटल म्हणजे काय ते आपण बघू. आणि दुसरं म्हणजे बँक लोन. बँक लोन जनरली हे जास्त पिरियड साठी असतं, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, मे बी 20 वर्ष पण. सो इट इज अ लॉंग टर्म लायबिलिटी. बँकेला लोन रिपे करायला लागेल विथ इंटरेस्ट. आणि मग दुसरी कॅटेगरी आहे करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटीज म्हणजे ज्या शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला पे करायला लागतील, त्या पे करण्याची आपल्याला मे बी गडबड आहे, इमर्जन्सी आहे. ओके. त्याची पण एक्झाम्पल्स बघू. क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणजे ज्यांना आपल्याला पेमेंट करायचं आहे अशा व्यक्ती, किंवा एखादा एक्सपेन्स म्हणजे खर्च हा आता आपण पे केलेला नाहीये, पण आपल्याला तो फ्युचरमध्ये पे करायला लागणार आहे. दॅट इज आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ओके. सो असेट्स मध्ये 2 टाइप्स आपण केले, फिक्स्ड असेट्स, करंट असेट्स. फिक्स लॉंग टर्म साठी युजफुल असणारे, करंट डे टू डे बिझनेस साठी असणारे. लायबिलिटीज मध्ये पण आपण 2 टाइप्स केले, लॉंग टर्म लायबिलिटीज, करंट लायबिलिटीज. ज्या 1 वर्षानंतर पे करायला तरी चालतील अशा लॉंग टर्म, आणि जे 1 वर्षाच्या आत पे करायच्या त्या आहेत आपल्या करंट लायबिलिटीज. असेट्स बिझनेस साठी आहेत, मालमत्ता आणि येणी. लायबिलिटीज बिझनेस साठी आहेत, देणी. काय जास्त असायला पाहिजे? असेट्स. करेक्ट. आता काही कन्सेप्ट बघूया याच्याशी रिलेटेड. पहिला कॅपिटल. फारच महत्वाचा कन्सेप्ट आहे. हा वर्ड आपण बरेचदा ऐकतो. हा, याचे वेगवेगळे मिनिंग्स आहेत. आपण अकाउंटन्सी मधलं मिनिंग बघू. इट इज अमाऊंट ऑर असेट इंट्रोड्यूस्ड बाय ओनर इनटू बिझनेस फ्रॉम हिज ऑर हर प्रायव्हेट इस्टेट. जेव्हा ओनर बिझनेस चालू करण्यासाठी आपल्या पर्सनल इस्टेट मधनं काही फंड्स आणतो बिझनेसमध्ये, त्याला आपण कॅपिटल म्हणतो. आणि जर आपण दुसऱ्याच्या बिझनेसमध्ये ते फंड्स गुंतवत असू तर त्याला म्हणतो आपण इन्व्हेस्टमेंट. म्हणजे मी माझा बिझनेस रन करतोय, चालवतोय, तर मी त्याला म्हणणार कॅपिटल.
जेव्हा मी अमाऊंट आणणार आणि जेव्हा दुसरा एखादा माणूस बिझनेस रन करतोय, चालवतोय, मी त्याच्यामध्ये गुंतवा लागलोय, तर मी त्याला म्हणेन इन्व्हेस्टमेंट. ओके. कॅपिटल इज आता जस्ट आपण बघितलं, इट इज अ लॉंग टर्म लायबिलिटी फॉर द बिझनेस. ती पे करण्याची कोणतीही गडबड नाही. मोस्टली बिझनेस मधला जेव्हा तो बिझनेस बंद करेल तेव्हा त्याचं कॅपिटल परत मिळायला पाहिजे. कॅपिटल इज ऑल्सो नोन एज, एक वर्ड मगाशी मी वापरलेला, इक्विटी, किंवा त्याला आपण म्हणणार आहे ओन फंड्स. आता जसं बिझनेसमध्ये पैसे आणणार तसं ओनर बिझनेसमधून पैसे विड्रॉ करू शकतो, त्याला आपण म्हणणार आहे ड्रॉइंग्स. इट इज विड्रॉइंग कॅपिटल बाय ओनर, किंवा पार्टनरशिप फर्म असेल तर पार्टनर्स. इट इज एनी असेट विड्रॉन बाय ओनर्स फ्रॉम बिझनेस फॉर देअर पर्सनल यूज. बिझनेसमधून स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या आवश्यकतेसाठी जेव्हा पैसे काढले जातात तेव्हा आपण त्याला म्हणणार आहे ड्रॉइंग्स. हा कन्सेप्ट प्रोप्रायटरशिप किंवा पार्टनरशिपला ऍप्लिकेबल आहे, कॉर्पोरेट किंवा LLP ला ऍप्लिकेबल नाही. अरे अजून काही दिसत आहेत? डेटर्स. डेटर्स वर्ड मगाशी आलेला, त्याच्या आधी वर्ड कुठला होता? डेटर्स कशाशी रिलेटेड आहे? करंट असेट्सशी रिलेटेड. सो डेटर्स इन अ बिझनेस, गुड्स आर सोल्ड ऑन कॅश एज वेल एज क्रेडिट बेसिस. बरोबर, आपण रोखीनं आणि उधारीनं दोन्ही प्रकारे सेल करतो. व्हेन गुड्स आर सोल्ड ऑन क्रेडिट बेसिस, क्रेडिट कस्टमर्स अराइज. जेव्हा आपण क्रेडिट बेसिसवर गुड सेल करू तर अशा कस्टमरची नावं लिहून ठेवणं आपल्याला आवश्यक आहे. सच क्रेडिट कस्टमर्स आर नोन एज अ डेटर्स. डेटर्स कडून काय होणार आहे? आपल्याला पैसे येणार आहेत. ओके. सो डेटर्सची डेफिनेशन बघा. डेटर्स आर बायर्स टू हुम गुड्स ऑर सर्व्हिसेस आर सोल्ड ऑन द क्रेडिट बेसिस. ओके. आणि डेटर्स काय आहेत? आपल्या बिझनेस साठीचे करंट असेट्स, कारण ते आपल्याला पैसे देणार, सो येणी आहेत ती. डेटर्सचे अपोजिट काय असेल? आता एकदम सोपं आहे, क्रेडिटर्स. ओके. सो सिमिलर टू सेल्स, गुड्स आर ऑल्सो परचेस्ड ऑन कॅश एज वेल एज क्रेडिट बेसिस. जसं आपण उधारीनं सेल करणार आहे तसं आपण उधारीनं परचेस पण करू. सो सप्लायर सेलिंग गुड्स ऑन क्रेडिट बेसिस आर नोन एज द क्रेडिटर्स. ओके. सो असे सर्व सप्लायर जे आपल्याला उधारीनं माल देत आहेत त्यांना आपण म्हणणार आहे क्रेडिटर्स. सो क्रेडिटर्स आर सेलर्स फ्रॉम हुम गुड्स ऑर सर्व्हिसेस आर परचेस्ड ऑन द क्रेडिट बेसिस. बघा डेटर्सच्या डेफिनेशन मध्ये काय आहे? बायर्स टू हुम गुड्स ऑर सर्व्हिसेस आर सोल्ड ऑन क्रेडिट बेसिस. क्रेडिटर्सच्या केसमध्ये सेलर्स फ्रॉम हुम गुड्स ऑर सर्व्हिसेस आर परचेस्ड ऑन क्रेडिट बेसिस. जसं डेटर्स आहेत आपल्यासाठी करंट असेट्स, तसं क्रेडिटर्स आहेत आपल्यासाठी करंट लायबिलिटीज. मला वाटतं हीच आपली आजच्या लेक्चरची शेवटची स्लाइड आहे. ह्याच्याकडे नेक्स्ट स्लाइड कडे जायच्या आधी ठीक आहे, अकाउंटिंग इक्वेशन बघूया आणि आपण जरा रिवाइज करूया. आपण आज स्टार्ट केलेलं सेकंड लेक्चरला या इक्वेशन पासून, कॅपिटल इज इक्वल टू असेट्स मायनस लायबिलिटीज. आता हे मी इक्वेशन थोडस चेंज करतोय. बघा कसं चेंज करतोय. कॅपिटलला मी वर्ड यूज करतो इक्विटी. असेट्स मध्ये मी दोन टाइप करतो, फिक्स्ड असेट्स आणि करंट असेट्स. लायबिलिटीज मध्ये लॉंग टर्म लायबिलिटीज आणि करंट लायबिलिटीज. ओके. आता इक्विटी इज इक्वल टू फिक्स्ड असेट्स मी सेपरेट करतो, करंट असेट्स करंट लायबिलिटीजचा मी एक ग्रुप तयार करतो आणि लॉंग टर्म लायबिलिटीज पण मी सेपरेट ठेवतो. आणि शेवटचं इक्वेशन आहे इक्विटी प्लस डेट. डेट म्हणजे लॉंग टर्म लायबिलिटीज, ज्या राईट हँड साइडला होत्या त्या मी आता लेफ्ट हँड साइडला शिफ्ट केल्यात. सो इक्विटी प्लस डेट इज इक्वल टू फिक्स्ड असेट प्लस, मगाशी जे आपण दोन आयटम्स एकत्र केलेले करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटीज, त्याला आपण म्हणणार आहे वर्किंग कॅपिटल. सो जर लॉंग टर्म साठीचं कॅपिटल असेल तर त्याला आपण इक्विटी म्हणू, आणि जर शॉर्ट टर्म साठीचं कॅपिटल असेल तर त्याला आपण म्हणणार आहे वर्किंग कॅपिटल. क्लिअर? ओके. सो या इक्वेशन मधून मला वाटते बरेचसे पॉइंट्स आपल्याला क्लिअर झाले असतील. हा, जरी आपल्याला काही डाऊट्स असतील तरी तुम्ही काल सांगितल्याप्रमाणे या ईमेल आयडी वर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा या मोबाईल नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकता. आपली सिरीज अजून पुढे चालू राहणार आहे. आज फक्त आपण लेक्चर 2 रेकॉर्ड केलेला आहे. आपली टोटल सेशन्स आहेत मोस्ट प्रोबेबली 10. या 10 सेशन मध्ये तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होतील आणि तो डोक्यावरचा हात खाली येईल अशी खात्री मला आहे. आजच्या लेक्चरचा एक संदेश, गुड थिंग्स कम टू दोज हू नॉट वेट फॉर इट, वर्क हार्ड. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, असेल हरी तर देईल खटल्यावरी. पण मित्रांनो, हरी असला तरी तो खटल्यावर देणार नाही. आपल्याला त्यासाठी काम करावं लागेल, भरपूर काम करावं लागेल, भरपूर मेहनत करावी लागेल. सो थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. टेक केअर. आणि कालच्या प्रमाणे आजचाही
माझी आपल्या सर्वांना सदिच्छा. बी हेल्दी, बी वेल्दी अँड बी हॅपी. थँक यू.